लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुतळा बसवल्यावरून मोठा वाद जो आहे तो निर्माण झालेला होता. गेल्या 3 दिवसांपासून या गावामध्ये तणावाचं वातावरण देखील होतं. मात्र अखेर या वादावरती काल रात्री तोडगा काढण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण वादामध्ये ज्या ठिकाणी हा वाद 2 समाजामध्ये निर्माण झालेला होता त्यावरती महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे ते माजी आमदार राजन पाटील. खरं तर गेल्या 4 दिवसांपासून खूप तणावपूर्ण वातावरण ह्या संपूर्ण परिसरामध्ये होतं. मात्र काल आपण दिवसभरात बैठकांचं सत्र चालवलं आणि हा जो वाद आहे तो आता अखेर त्या वादावरती तोडगा निघालेला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? खूप मला समाधान वाटलेलं आहे, कारण आमच्या भागामध्ये गेल्या 50-60 वर्षापासून माझ्या वडिलापासून मी राजकारण करतो. जातीय तेढ कधीही निर्माण झाली नाही. सलोखाच या भागातल्या लोकांनी नेहमी स्वीकारला आहे आणि म्हणून करता या लोकांनी समिट घडवलं आणि मी तडजोड करत असताना त्या तडजोडीला दोन्ही पार्टीनं या ठिकाणी सहकार्य केलं. म्हणून मला मनस्वी आनंद आहे. पुढच्या काळात सुद्धा असा सलोखा या सगळ्या समाजामध्ये राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या समाजाच्या नेत्यांना सांगतो की आपण अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये सलोखा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करावा. माती भडकवण्यासारखं कुणीही आपलं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. ते भावी पुढच्या पिढीला ही घातक ठरणार आहे. खरं तर काल बैठक झाली आणि बैठकीला पालकमंत्रीसुद्धा उपस्थित होते. नक्की काय तोडगा या सगळ्या वादावरती काढण्यात आलेला आहे? काय चर्चा झाली आणि आज काय प्रक्रिया पुढची पार पडणार आहे? नाही, तोडगा असा निघाला आहे की जर त्या मंदिराच्या जागेमध्ये पुतळा असेल तर तो पुतळा महाराजांचा सगळ्या समाजाने मिळून दुसरीकडे बसवायचा आहे की जिथं गव्हर्नमेंटची जागा असेल तिथं. त्याप्रमाणे काल मोजणी केली गेली, वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं मोजणी केली गेली आणि आता असं ठरलं आहे म्हणजे मराठा समाजानं आधीच मला आश्वासित केलं होतं की जर त्यांच्या जागेत पुतळा येत असला आम्ही काढतो. त्याप्रमाणे तो पुतळा त्यांच्या जागेत थोडा बहुत येत असल्यामुळं त्या मराठा समाजा लोकांनी संमती दिली की आम्ही आता पुतळा तिथून हलवत आहोत. फक्त कुठं बसवायचा याच्यासाठी मग पालकमंत्र्यांनी कलेक्टरला आणि एस पीला सूचना दिल्या की जिथं सरकारी जागा आहे त्या जागेमध्ये जिथं छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात योग्य असेल ती भले कोणाचीही जागा असो त्या जागेवर या पुतळा बसण्यात निश्चित करा आणि त्यातिशय सुशोभित अशा प्रकारचा पुतळा बसवण्यासाठी जिल्हा DPC मधून 1 कोटी रुपये देण्याचं आश्वासित केलेलं आहे. खरं तर सुरुवातीला ज्या दिवशी वाद निर्माण झाला त्यावेळेस गावातले लोक ह्या सगळ्या वादामध्ये होते. मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाहेरून अनेक नेते जे आहेत दोन्ही समाजाकडून किंवा दोन्ही गटाकडून ते आले आणि त्यानंतर हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळलेला पाहायला मिळतो. काय आव्हान असणार आहे ह्या बाहेरच्या नेत्यांना? माझं त्यांना आव्हान असणार आहे की मी ज्याचा मागास उल्लेख केला तसं की माझा तालुका वेगळा आहे. माझा तालुका मोहोळ आहे, शेजारचा माढा तालुका आहे. पण मोहोळ माढा तालुक्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात. ते राजकारण विरहित राहतात. तेव्हा आपण इथं येऊन काहीतरी अशी म्हणजे भाषणं करून या तालुक्यातला जो जातीय सलोखा आहे हा संपवण्याचा प्रयत्न करू नका. माझी तुम्हा सगळ्या समाजासाठी म्हणून करता तुम्ही नक्की लढा, पण एखाद्या समाजाला द्वेषी ठरवून त्याच्या विरोधात आपण या तालुक्यामध्ये येऊन इथला सलोखा बिघडू नये अशी माझी या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील सुद्धा आज येणार होते आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर सुद्धा येणार असल्याच्या चर्चा होत्या. नक्की या नेत्यांना आपलं काय आव्हान असणार आहे? मुळात मनोज जरांगे साहेब यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की हा जर त्यांच्या गावातला वाद असेल देवतांचा तर मी त्यात काही इंटरेस्ट घेणार नाही. परंतु काही लोक तिथं यायला लागल्यानंतर त्यांना त्या लोकांनी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण या म्हणून करता. परंतु आता हा प्रश्न सगळा त्या गावकऱ्यांनी समोपचाराने मिटवला असल्यामुळं आपण या गोष्टीसाठी तिथं न येणं उचित होईल. आपण या, आपण आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. परंतु 2-3 दिवसानंतर छत्रपती शिवरायांचं दर्शन घ्यायला बी या आणि खिलोबाचं दर्शन घ्यायला या. आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन तिथं तुमचं सगळ्याचं स्वागत करतो. आपण पाहतो या ठिकाणी की जो पुतळा उभारण्यात आलेला होता तो आता स्थलांतरित करण्यात येणार आहे आणि दोन्ही गटाकडून सामोपचाराने हा वाद जो आहे तो मिटवण्यात आल्याचं आता माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आज या पुतळ्याची जागा जी आहे ते निश्चित होईल आणि त्या ठिकाणी तो पुतळा जो आहे तो भव्य दिव्य स्वरूपात बसवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.